दादा यांचे मार्गदर्शन आपला सर्वांना लाभत आहे। समाजामध्ये आज सर्व असंतोष अस्थिरता पसरली आहे। प्रत्येक व्यक्ती एक दुसऱ्याचे पाय ओढण्याकडे लागलेला राहतो। दुसऱ्याचं भलं हे फार कमी लोक पाहतात आणि अशातच आपणाला गणेश दादांचं मार्गदर्शन लाभत आहे। आपण सर्व पुण्यवान आणि भाग्यवान लोक आहोत। माझा इथे येणं जास्त जमलं नाही, परंतु गणेशदादाचं मार्गदर्शन मला सतत लाभत असते। प्रामाणिकपणे जेव्हा आपण काम करतो तेव्हा अनेक अडचणी येतात। तशाच मलाही अडचणी आल्या होत्या। कॉलेजमध्ये प्रामाणिक सत्यता आणि मुलांना काहीतरी चांगलं करावं या उद्देशाने मी सतत कार्य करत आहो। आणि त्या अडचणीच्या काळात मला असं वाटलं होतं की आता आपण नोकरी सोडून दुसरीकडे बघावं। मग मी गणेशदादांचं मार्गदर्शन केलं। त्यांनी काही सेवा सांगितल्या। त्यांनी सांगितलं की कुठे जायची गरज नाही आहे, इथेच तुमचं चांगलं होईल। आणि आज 5 वर्षाचा काळ उलटून गेलेला आहे। सर्व चांगलं चालू आहे। त्याचप्रमाणे माझे दोन्ही मुलं शिक्षणामध्ये त्यांचे थोडं आता जो सध्याचा काळ आहे सर्व या मोबाईलच्या झंझटीमध्ये मुलं आजचे पूर्ण व्यस्त झालेले आहे। माझाही मुलगा तशातच होता, परंतु आता स्वामी समर्थाच्या आशीर्वादाने आणि गणेशदादाच्या मार्गदर्शनामुळे एक मुलगा अमेरिकेमध्ये MS करायला आहे आणि दुसरा मुलगा इंजिनिअरिंगला सेकंड इयरला आहे। गणेशदादाचं मार्गदर्शन जे काही सांगतात ते मला वाटते 100% ऐकलं पाहिजे। कारण असं म्हणतात की संत संगती लाभत नाही। गणेशदादा स्वतःला संत समजत नाही, परंतु माझ्या मते ते एक संतच आहे आणि आपल्याला सर्वांनाही संगती लाभली आहे। त्याचा लाभ आपण घेऊन आपलं जीवन सत्कर्मामध्ये आणि केलं पाहिजे। आणि त्यामुळे आपण भ्रमितच असतो। जीवन सुखी करायचं असेल तर एकच मार्ग आहे। जेव्हा आपले लोक आपल्याला साथ देत नाही, नातेवाईक साथ देत नाही, तेव्हा गणेश दादासारख्या संतांचा आशीर्वाद एका सुखरूप मार्गाने समोर जाते आणि ते माझेही जात आहे। आपल्या मार्गदर्शनाबद्दल मी आपले धन्यवाद आभार व्यक्त करतो। आभार हा शब्द कदाचित कमी पडेल। स्वामींचा आशीर्वाद आपला आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी आहे आणि तो सदैव असेल अशी अपेक्षा करतो। धन्यवाद।